ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अर्थासहित अभंग 23. 7 5 3 दशंकाचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नोहे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, येथे काही कष्ट न लागती. आजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाजिने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ कर्मी येला. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 7 5 3 दशंकाचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. ही सारी सृष्टी म्हणजे अनेक तत्वाचा समूह आहे. कोणी त्रिगुणात्मक प्रकृती हे एकच तत्व मानतात, तर कोणी 3 5 7 10 16 25 28 अशी वेगवेगळी तत्वे असल्याचे सांगतात. या अभंगात माऊलींनी निरनिराळ्या तत्वाची मते सांगितली आहेत. 7 5 3 दशंकाचा मेळा म्हणजे 25. माझा भगवंत, माझा परमात्मा एकाच तत्वाचा आहे, पण सगळीकडे कळा दाखवतो. सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, अनंतपदी जया म्हणती हरी. असा माझा भगवंत आहे आणि त्याचीच भक्ती करा. उपासना, तप, यज्ञ, याग ह्यामध्ये कष्ट आहेत. माऊली म्हणतात, तैसे नो हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ, आणि येथे काही कष्ट न लागती. हे नाम तसं नाही, आणि हे मार्ग सरळ सोपा आहे आणि वरिष्ठ आहे, म्हणजे उच्च दर्जाचा आहे हा मार्ग. म्हणून हरिनाम घ्या, आणि हे सोपं आहे आणि इथे कष्ट पण लागत नाही. श्वासामध्ये ओंकाराचा जप करणे याला अजपा जपणे म्हणतात. यामध्येही नामाचा पक्का निश्चय करावा लागतो. ओम हे निर्गुण परमात्म्याचे नाव आहे. आपला श्वासोश्वास चालतो तेव्हा श्वासातून सोहम सोहम असा आवाज निघतो, तर हे पण एक भगवंताचं नामस्मरणच आहे. सुषुम्ना नाडीमध्ये प्राण आणण्यासाठी भ्रमरी करावं लागती, तोही एक ओमकाराचाच जप आहे. ज्ञानेश्वर आणि नामदेव तीर्थयात्रेला गेले. त्यांना तहान लागली होती, तहानेने व्याकुळ झाले होते. ज्ञानेश्वर माऊली योग साधनेने पाणी पिऊन आले आणि नामदेव महाराजांना घेऊन आले. नामदेव महाराजांनी पाणी पिलं नाही. नामदेव महाराज म्हणाले, मला नकोय, हे सिद्धीचं पाणी आहे, सिद्धी लावी पिशे कोण दया पुशे. मला हे पाणी नको आहे. माझ्या पांडुरंगाला जर गरज असेल तर तो पाणी मला इथे आणून देईल. तेवढ्यात चमत्कार झाला. विहीर ओसंडून वाहत होती. भक्ती मार्गाने गेला तर भगवंताला काळजी करावी लागते, आणि योग मार्गाने गेला तर स्वतः कष्ट घ्यावे लागते. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवी जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्णी पंथ कर्मी येला. माऊली म्हणतात, नामाशिवाय हे जीवन जगून फायदा नाही, हे व्यर्थ आहे. म्हणून ह्या जीवनात येऊन रामकृष्ण नाम हे घेतलंच पाहिजे, आणि हे नाम श्रेष्ठ आहे, आणि हे रामकृष्ण पंथच मला आवडतं.